नमस्कार मित्रांनो, राम राम. आज आपण धरणगाव तालुक्यातील बिलखेडा या ठिकाणी आलेलो आहेत. इथे आपले शेतकरी आहेत, लोटन श्रीराम बदाने यांच्या शेतात कटिंग चालू आहे. 8x2 वर यांनी हा प्लॉट लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता जमिनीवर दगडांचं प्रमाणही खूप आहे. अतिशय हलकी अशी प्रकारची हलक्या प्रतीची अशी जमीन आहे. पाहू शकतात खडे गोटे आहेत इथे. 8x2 वर हा प्लॉट लावलेला आहे. एक सारखी गर्थ आहे याची. 4 एकरचा टोटल प्लॉट आहे. जून 23 मध्ये लागवड केलेली होती. शेतकरी मिलिटरीमध्ये होते, तर अगोदर त्यांनी हा जो मध्ये वरम दिसतोय ही त्यांनी कपाशी घेतलेली होती. जवळपास 20 क्विंटल कपाशी त्यांना आलेली होती. जमीन आता पाला पाचोळ्यामुळे हे तुम्ही पाहू शकतात की जमिनीमध्ये हा पाला पाचोळा जमा झालेला आहे. हे कटिंग करून घेत आहेत ते. आठ बाय 2 वर या मधल्या याच्यावर गाडी चालू शकते. आपलं जे मजूर आहे हे कटिंग चालू आहे, पाहू शकता तुम्ही. कटिंग करून घेत आहेत. ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय अशी हलकी जमीन आहे. भर पावसातही तुम्ही पाऊस चालू असेल तर वरतून स्लीपर घालून या जमिनीत चालू शकत होते, इतकी हलकी जमीन आहे. 8x2 वर अतिशय एकसारखी साईज आहे. जवळपास याची जर हाईट तुम्ही पाहाल तर जवळपास 40 ते 50 फूट याची हाईट आहे. हा माल तोडून तयार करतायत ते साफ करून घेताना. कटिंग करून घेत आहेत. एक सारखी साईज 8x2 मध्ये मिळते, जे आपण आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो की 8x2 लावा. आणि 8x2 मध्ये जागाही भरपूर मोकळी असते, त्यामुळे झाडही अतिशय पोषक असं बनतं. इथून तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. हे जमा करताय माल, हे इकडे सफाई करून घेत आहेत मालाची. तुम्ही पाहू शकता जमिनीवर असे दगडांचं थर आहे. या जमिनीमध्ये अतिशय हलकी अशी जमीन आहे. पाहू शकता सगळे दगड पडलेले आहेत आणि एक सारखा असा साईज बनलेला आहे. हा माल कटिंग झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. ही आपली गाडी भरणं चालू आहे. इथे कंपनीचे सहकारी गाडी भरून घेत आहेत. हा माल कटिंग केलेला आहे. गाडी भरून घेत एक सारखी 8x2 प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला एक सारखी झाडाची जी साईज आहे तुम्ही पाहू शकतात. एक सारखी साईज आहे, अतिशय खडकाळ अशी जमीन. हा जो हिरवा पाला दिसतोय हा कुजून जाईल. आजच कटिंग झालेली याची, त्यामुळे हिरवट आहे. हे भरून घेत आहे. पाहू शकता झाडाची गर्थ.
ही गाडी भरली जाते. आपण पुन्हा बदाने साहेबांच्या शेतात आलेलो आहोत. हा जो प्लॉट आहे हा 1 ते 10 डिसेंबरच्या दरम्यान कटिंग झालेला होता. जवळपास बदाने साहेबांना 125 टन इथे उत्पन्न आलेलं आहे. आज पुन्हा त्याचं रिव्हिजिट आपण करण्यासाठी आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता आता बदाने साहेबांनी हे 2 महिने झाले कटिंग करून हे 2-2 फुटवे ठेवलेले आहेत त्यांनी. आता हे तुम्ही पाहू शकता समोरासमोर हे 2-2 फुटवे अशा पद्धतीने ठेवलेले आहेत त्यांनी. हे 2 फुटवे आहेत. जवळपास एक 4 ते 5 फूट याची हाईट झालेली आहे. आज दिनांक जे आपण शूटिंग करत आहोत आज 7 फेब्रुवारी, म्हणजे जवळपास कंप्लीट 2 महिने या प्लॉटला झालेले आहेत. तुम्ही पाहू शकतात अतिशय जमीन जी आहे ती नरम झालेली आहे. हे 4 एकर क्षेत्र होतं बदाने साहेबांचं. अतिशय हलकी अशी जमीन. हे 2-2 फुटवे ठेवलेत बदाने साहेबांनी. जमिनीचा आज जो हे आहे मजदूर तुम्ही ज्याला म्हणता अतिशय हलका होता. पण आता बरंच तुम्ही पाहताय हा जो काडी कचरा होता कटिंग झाल्यानंतर तो इथेच पडून राहिल्यामुळे त्याचंही खत बनतंय. ते सडून गेले आहेत काड्या. आपण बदाने साहेबांचे विचार जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आपण बदाने साहेबांचा हा प्लॉट पाहिला. कटिंग होताना तुम्ही पाहिलं, गाडी भरताना पाहिलं. आता कटिंग होऊन 2 महिन्यानंतर आपण या शेतात आलेलो आहे. जवळपास आज 7 फेब्रुवारीला त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांनी 2-2 करून घेतलेले 2 फुटवे ठेवलेले आहेत बदाने साहेबांनी. आणि शेतातच ते आज आपल्याला योगायोगाने भेटले. तर आज पण बदाने साहेबांचे विचारही जाणून घेणार आहेत. तर नमस्कार बदाने साहेब. नमस्कार. तर साहेब आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही या पिकाकडे कसे वळाले. काही आपली वडिलोपार्जी जमीन होती ही. मी पहिले मिलिटरीत होतो. मिलिटरीतून रिटायर झाल्यानंतर मी काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलं. म्हणजे आता मग तिथून पण रिटायर झालो. मग आता काय करायचं. मग आपल्याकडे वडिलोपार्जी जमीन होती. मी प्रयोग करून पाहिला की साला सूळबाबूल लावून पाहू. त्याला खर्च काहीच नाही. पहिल्यांदा थोडा लावणीला खर्च येतो आपल्याला. नंतर मी याच्यात आंतरपीक बी भेटलं. काय घेतलं होतं आंतरपीक? कपाशी घेतली याच्यामध्ये. कपाशी किती आली होती मला ती आली होती 18 क्विंटल आली. 18 क्विंटल. जवळपास 18 क्विंटल बदाने साहेबांना आलेली होती. तर बदाने साहेब आमच्या शेतकऱ्यांना किती यील्ड आलं तुम्हाला? हा याचं सर हे 120 टन आला. 120 टन. तर जवळपास काय रेट मिळाले तुम्हाला? 5,000 रुपये. 5,000 रुपये. काही ॲग्रीमेंट केलं होतं का कंपनी? हा, कंपनीकडून ॲग्रीमेंट असतं. किती रुपयाचं आहे? 100 रुपये स्टॅम्प. किती रुपयाचं ॲग्रीमेंट केलं होतं? त्यांनी केलं होतं 3,500 रुपये. 600, 600, 36. रेट काय मिळाले तुम्हाला? रेट आम्हाला फायनली मिळाला 5,000 रुपये. 5,000 रुपये रेट मिळाले. पेमेंटचा प्रॉब्लेम नाही. पेमेंट किती दिवसात झालं? पेमेंट 1 हप्त्यात. 1 हप्त्यात झालं. हो. कसं वाटतं तुम्हाला सुळबाबूल लावून? एकदम चांगलं वाटलं. एकदम. किती क्षेत्र लावलं होतं तुम्ही? हे आमच्या 4 एकर आहे. 4 एकर. आनंदी आहात तुम्ही? एकदम एकदम व्यवस्थित टेन्शन उत्पन्न नाही. आलं? एकदम व्यवस्थित झालं उत्पन्न. शेती जमायला लागली? एकदम जमते ना. तर मित्रांनो साहेबांनी पहिले देशाची सेवा केली. आता ते आपल्या भूमातेची सेवा करतायत. तर त्यांनी विचार तुम्ही जाणले. इथे नंबरही त्यांचा मी खाली देतोय. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा त्यांनी प्लॉट बसवलेला. आता सेकंड क्रॉप ते घेणार आहेत. 2-2 त्यांनी ठेवलेलं आहे. आता कधीही तुम्ही पाहू शकतात बदाने साहेबांचं एकदम बिल खेळायला आले तर तुम्ही नुसतं मिलिटरीमधले बदाने साहेब सांगितले तरी कोणी तुम्हाला त्यांचं शेत दाखवू शकतं. तुम्ही कधीही या प्लॉटला भेट देऊ शकतात. तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? लावायला पाहिजे का सुळबाबूल? लावायला पाहिजे. लावायला पाहिजे. ज्यांच्याकडे जमिनीनं सुपीक पण होते. जमीन सुपीक पहा, ही किती वर्ष झाल्या? 3 वर्ष. 5 अजून जमीन नरम आहे. हे पाहून तुम्ही पाहू शकता मित्रांनो अतिशय नरम आहे, कडक नाही. ही जमिनीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये खत पूर्वी मी बोललो होतो की अतिशय खडकाळ असे मोठमोठे दगड या जमिनीमध्ये. खतं काय दिली होती बदाने साहेब? त्याला खत काय ते 18 काय म्हणतात त्याला ते? हा 10-26 10-26 दिले त्याला. 10-26 कपाशीला पण दिलं पण याला पण दिलं. याला बी दिलं. मग खुश आहेत तुम्ही? एकदम खुश आहे. अतिशय एकदम भारी. चला हिरवा घ्यायचा पुन्हा अजून आपल्याला इथं. दुर्री ठेवलेली 2-2 करून घेतलेले आहेत तुम्ही.
तर पुढच्या वेळेला मित्रांनो, 3 ठेवायचे त्याला. हा. पुढच्या वेळेस 3 तीन, ठेवा. तीन. पुढच्या वेळेस 3 ठेवाल. आता त्यांनी 2-2 ठेवले. पुढच्या कटिंग नंतर ते 3-3 ठेवायचं म्हणतात. अतिशय असा चांगला प्लॉट होता, तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. तर आपणही सुळबाबुड लागवड करायला पाहिजे. एकरी जवळपास 4 एकर यांचं हे क्षेत्र होतं. 120 टन त्यांना आलेलं आहे. 30 टन कन्सेप्ट तुम्हाला कमी वाटेल, पण ही जमीन तुम्ही एकदा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 30 टन म्हणजे खूप आहे. आजूबाजूच्या जमिनी शेतकऱ्यांशी माझं बरीच चर्चा झाली. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की याच्या एवढं उत्पन्न आम्हाला नाही. बदाने साहेबांचं तर नोकरी होती म्हणून त्यांना शेती शक्य नाही, ते सुळबाबूळ शेतीकडे वळाले. पण आज त्या यशस्वी शेतकरी म्हणून आणि शेतकऱ्यापेक्षा जास्त उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे. आपणही याची लागवड करावी हेच मी तुम्हाला विनंती करेन. धन्यवाद. धन्यवाद बदाने साहेब. नमस्कार.